बघता येतील हॉस्पिटलमध्ये जी घटना घडली ती अतिशय वेदनादायक आहे। मानवी आणि मनुष्याला अशा पद्धतीचं कृत्य करायचा कुठल्याही पद्धतीचा संस्काराचा भाग आपल्या हिंदुस्थानामध्ये नाही। आपल्याला कल्पना आहे की कलकत्त्यानंतर आज बदलापूर या ठिकाणी देखील मुंबईच्या 3.5 वर्षाच्या एका मुलीला आणि 6 वर्षाच्या मुलीला जे तिचं गुप्तांग आहे अशा ठिकाणी ज्या वेळेला तिला दुखायला लागल्यानंतर घरी आईवडिलांनी चौकशी केली आणि तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्यावेळेला लक्षात आलं की या लहान लहान बालकांवर सुद्धा काही नराधमांनी अत्याचार केला। आणि काय चाललंय अखंड भारतामध्ये? खरं तर हा सोन्याचा विचाराचा भारत। या भारतामध्ये अशा कुठल्या गोष्टी क्लेशदायी आहे, दुःखदायी आहे। आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेला सुरत लुटलं आणि सुरतेवर छापा घातल्यानंतर कल्याणची सुभेदार त्यांची मुलगी खरं तर छत्रपती शिवरायांच्या छाप्यामध्ये आली आणि सरदारांनी ज्यावेळेला पेश केली त्यावेळेला महाराजांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये अखंड हिंदुस्थानची सगळ्यात मोठी दौलत काय असेल तर ती दौलत आहे आपल्या आया बहिणीची आबरू। आणि आपल्या आया बहिणीची आबरू आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये निलाम होऊन देणार नाही। त्यांना साडी चोळी करून त्यांना पाठीमागे पाठवा आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सुरक्षित नेऊन त्यांना पोचवा अशा पद्धतीचा आदेश फरमान छत्रपती शिवरायांनी आपल्या असलेल्या राज्यकारभारामध्ये सर्वांसमोर ते उभं करून दाखवलं। संपूर्ण जगाला हेवा वाटेल की संपूर्ण जगाने त्याची नोंद घ्यावी अशा पद्धतीचा राजा काम करू शकतो हे पहिल्यांदा त्यावेळेला 1600च्या कालखंडामध्ये इसवी सन 1600च्या कालखंडामध्ये लोकांना अनुभवायला मिळाला। आणि म्हणून मला सांगावंसं वाटतं की आज या छत्रपती शिवरायांच्या हिंदुस्थानामध्ये होतंय काय, चाललंय काय? अमानुष पद्धतीने नराधम जे वागतात त्यांना जात नाही, धर्म नाही, पक्ष नाही, प्रांत नाही, मानवतेला हा कलंक आहे। आणि म्हणून अतिशय शांततेने कुठेही आवाज न करता साधा एक मोबाईलचे रिंग सुद्धा न वाजता हा मोर्चा कमी शॉर्ट नोटीस मध्ये दुपारी 3-3:30 वाजता मनामध्ये आलं की गृह खात्याला या गोष्टी गेल्या पाहिजेत आणि अखंड गृह खात्याला, मग ते भारताचं गृह खातं असेल किंवा राज्याचं गृह खातं असेल, या लोकांनी कोणत्याही परिस्थिती कायदे आहेत आपल्याकडे, फक्त ते कडक करा। ज्या लोकांवर अशा पद्धतीचा संमेशन झाला असेल किंवा गुन्हा दाखल झाला असेल याची चौकशी करून जो गुन्हेगार सापडेल त्याला जन्मठेप न होता फाशी व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन घेऊन आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। तमाम जुन्नर वासियांच्या वतीने इथे सन्माननीय सत्यशील दादा असतील किंबहुना हे जुन्नर वासी असेल अलकाताई फुलपाकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व असलेले रहिवासी तीच भावना घेऊन आज आहे। विशेष म्हणजे आज आदिवासी पाड्यातली मुलं आणि मुली इथे आलेली आहे हॉस्टेलवरून खाली, त्यांना सुद्धा अतिशय वाईट वाटलं। ही गंभीर गोष्ट आहे। डॉक्टर बाबासाहेबांनी जी घटना तयार करून दिली त्या घटनेचा अर्थ असा आहे की सर्वसामान्य जनतेचं संरक्षण व्हायला पाहिजे आणि मुलींना सावित्रीबाईंनी एवढा पुढाकार दिला, आता शिक्षणाचा पुढाकार मिळालेला आहे आणि मिळालेल्या पुढाकाराचा अर्थ असा आहे की त्या कितीही वाजता जरी घराच्या बाहेर जरी निघाल्या तरी त्यांना स्वातंत्र्य पद्धतीने वागता आलं पाहिजे। काही काही लोक चेष्टा करतात, म्हणतात की मुलींनी कशाला निघायचं 6च्या पुढे बाहेर, 7च्या पुढे बाहेर, म्हणजे कुणाची मोगलाई माजली काय ते की महिलांना जर आपण अशा पद्धतीचं रिस्ट्रिक्शन द्यायला लागलो तर हे स्वतंत्र भारताचा अर्थ काय होतो? छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा अर्थ काय होतो? डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेचा अर्थ काय होतो? सावित्रीबाईंच्या विचारांचा अर्थ काय होतो? विवेकानंदांच्या संस्कृतीचा अर्थ काय होतो? आणि या सगळ्यांचा जर अर्थ जर तुमच्या आमच्या मनामध्ये जर समजा तो निर्भीडपणाचा असेल तर ती निर्भीडता आम्हाला हवी आहे। एकही माता भगिनीचा अत्याचार इथून पुढच्या कालखंडामध्ये हिंदुस्थान सहन करणार नाही। हा जाहीर निषेधाचा मोर्चा, मूक मोर्चा आणि त्याचं निवेदन आम्ही या पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय पंकजी देशमुख यांना पाठवलेलं आहे। त्याच्यासाठी अवचर साहेब जे इथले PI आहे पोलीस स्टेशनचे, यांच्या माध्यमातून ते आम्ही त्यांच्या हातामध्ये देऊन याची दखल घेतली जावी आणि गृह खात्याला याचं निवेदन जावं। आम्ही सगळी मंडळी शिवभूमीतली आहोत
शिवभूमीच्या वतीने खरं तर या वंदनीय भूमी आहे, याच्यातून जो सर आदेश निघतो, नुसता आदेश नाही, सर आदेश, त्या सर आदेशाची अंमलबजावणी व्हावी आणि या सर्वसामान्य जनतेच्या असलेल्या मागण्या आहेत त्या मागणीला शिक्कामोर्तब व्हावं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये फाशीपासून कोणी वंचित राहू नये, फाशी ही व्हायलाच पाहिजे अशा नागरिकांना या जास्तीत जास्त फाशी होत गेल्या तर मला असं वाटतं की हे प्रमाण किंबहुना हा उद्रेक किंबहुना सर्वसामान्य असलेल्या महिलांना किंवा मुलींना त्या पद्धतीचं कुठल्याही बाबतीतलं त्या ठिकाणी आपल्याला अनादर किंबहुना भीती वाटणार नाही अशी भावना व्यक्त करतो. ज्यांच्याबद्दल ही घटना घडली, खरं तर ज्या कलकत्त्यातली आमची महिला भगिनी त्याच्यामध्ये त्यांचा खून झाला, तिच्याप्रती सद्भावना व्यक्त करतो, तिच्याप्रती श्रद्धांजली व्यक्त करतो आणि ज्या मुलींवर अत्याचार झाला छोट्या छोट्या त्यांनाही परमेश्वर कृपेने त्यांना लवकरात लवकर परमेश्वर त्या सगळ्या असलेल्या त्यांच्या मनावर आघात झालाय, मनावर आघात झालाय, त्या आघातातून बाहेर पडून त्या नराधमांना फाशी व्हावी अशी पोलीस स्टेशनच्या पोलीस खात्याच्या माध्यमातून गृह खात्याच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे जे काय प्रत्येक राज्याचे गृहमंत्री यांनी कडक आदेश करावा अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो. जय शिवराय. नाही